नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण बघणार आहोत आज की ज्या आरोग्य विभागामध्ये भरती निघाले आहेत त्यामध्ये आहे ससून रुग्णालय पुणे, ठाणे महानगरपालिका भरती, DMER आरोग्य विभाग गड्ड भरती मुंबईच्या म्हणजेच आणि हे DMER म्हणजेच काय तर मुंबईमध्ये जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्यासाठी सुद्धा वॅकन्सी निघाल्या गड्डच्या क्लास 4च्या। ठाणे महानगरमध्ये पालिकामध्ये सुद्धा गड्डच्या भरती आहे आणि ससून रुग्णालय पुणे यामध्ये सुद्धा आरोग्य विभागामध्ये हॉस्पिटलमध्ये गड्डच्या जागा निघाल्या। त्यामध्ये पद आहे आणि त्यांच्या पदांचं कार्य बघणार, कोणत्या पदासाठी कोणतं कार्य असते आणि कोणती पोस्ट चांगली आहे। कारण माझं परिचय देतो, मी आरोग्य विभाग 2023च्या भरतीमध्ये पास झालो। गड्डचीच एक्झाम होती आणि ती एक्झाम मी स्वतः दिली आहे। एक्झाम दिल्यानंतर मग काय प्रोसेस असते आणि कसं कोणतं पद चांगलं असते आपल्यासाठी यामध्ये इथे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर। कक्ष सेवक आहे, प्रयोगशाळा परिचर, क्षकिरण परिचर, शिपाई, पहारेकरी, भांडार सेवक, आया, अजून भरपूर पोस्ट आहे, जवळपास 30 पोस्ट आहे। ठीक आहे, मग सगळ्या यामध्ये बसत नाही म्हणून पण सगळ्या पोस्टसाठी आपण त्यामध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या पदाचं कोणती कामं असतात आणि काय काम करावं लागते, प्रोसेस काय असते, पेपर कसा असतो तो पेपर सुद्धा दाखवणार जो मी 2023 मध्ये पेपर दिला आणि त्यामध्ये मी सिलेक्ट झालो। सगळ्यात आधी मी तुम्हाला पहिला सांगतो पेपर कसा असतो तो तुम्ही स्क्रीनवर बघा, त्या हिशोबानेच अभ्यास करा। पेपरचा म्हणजे एक्झाम कोण घेते तर एक्झाम TCSच घेते। कोण घेते? TCS कंपनी। ऑनलाईन एक्झाम असते, 2 तास वेळ असतो, 100 प्रश्न असते, 25 प्रश्न मराठीचे, 25 प्रश्न जनरल नॉलेजचे असतात, त्यामध्ये करंट अफेअर सुद्धा असतो, 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता मिळून असते आणि 25 असतं इंग्रजी ग्रामरचे। ठीक आहे, असे 100 प्रश्न असते, 200 गुणांनुसार त्याची यादी लागते, 100 प्रश्न वेळ असतो 2 तास। ठीक आहे, हे झालं त्याच्याबद्दल माहिती। आता बघणार आहोत तो पेपर कसा होता, म्हणजे पेपर नंतर पेपर म्हणजे कसा होता 2023चा गड्डचा। आणि आता सुद्धा सेम तसाच पॅटर्न येतो कारण गड्ड भरती ही 10वी पासवर आहे, पेपर अवघड नसणार आहे। पण कसे असते हे तुम्ही बघून घ्या की यामध्ये मी पेपरमध्ये सिलेक्ट झालो। या पेपरमध्ये बघा तर पेपर कसा होता त्या दिवसचा 2023चा ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं। हे तुमच्या स्क्रीनवर इथे दिसतंय तुम्हाला, बघा स्क्रीनवर दिसते महाराष्ट्र राज्य, दिसते महाराष्ट्र आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे। ठीक आहे, आणि हे माझं नाव दिसते इथे सुशील प्रतापराव पवार। ठीक आहे, आणि हे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इथे माझं सेंटर होतं ज्या पेपरमध्ये माझं सिलेक्शन झालं। पेपर कधी होतं? 30 नोव्हेंबर 2023ला पेपर झाला। मला जॉईनिंग मार्चमध्ये भेटली 2024ला, पेपर होतं नोव्हेंबरमध्ये। टायमिंग बघा इथं संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि पोस्ट बघा ग्रुप D होती। ठीक आहे, जे बोलतोय ते खरं आहे आणि ह्याच पेपरवर माझं सिलेक्शन झालं। मला 82 क्वेश्चन माझे बरोबर आले होते। ठीक आहे, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 4000 जागा होत्या त्या आणि 82वर कट ऑफ हा खूप कमी लागला होता। इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 156 वर सुद्धा लागले होते। ठीक आहे, मग बघा आता आपण बघू काय असतं, कसं पेपर होता तो। इथे दिसते स्क्रीनवर, हा माझा फोटो आहे, जुना आहे। इथे पहिला प्रश्न जर नसेल तर स्क्रीनशॉट काढा। इथे हे आता मी प्रत्येक पेपर म्हणजे क्वेश्चन विश्लेषण नाही करणार पण एक आयडिया येईल म्हणून तुम्हाला सांगतो। इथे रिकामी जागा, जेव्हा रिकामी जागा रूप कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्या वाक्यरचनेचे भावे प्रयोग असे म्हणतात। तर काय ते क्रियापद। आणि माझं हे प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर आहे, मी सुद्धा ऑप्शन 3 नंबरचंच केलं आहे, क्रियापद बोलतात याला। ठीक आहे, आता हे तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दिला। पेपर असं स्क्रोल करणार मी वर, तुम्ही पूर्ण पेपर विश्लेषण नाही करणार, फक्त पोस्टची मला महत्त्वाचं काय, खूप पोरांचे कमेंट आले मागच्या व्हिडिओमध्ये की सर पोस्ट वाईज तुम्ही व्हिडिओ बनवा, कोणत्या पदाचं काय कार्य असते ते पण सांगणार, कोणतं पद चांगलं असते, कोणतं पदाचं काम खूप कमी असते, असं सगळं सांगणार आहे। ठीक आहे, पहिल्यांदा पेपर तुमच्या पुढे दाखवतो। इथे बघा तुम्हाला दिसत असेल हे प्रश्न, उपमेय हे जणू उपमानच आहे अशी, रिकामी जागा करणे म्हणजे याला काय म्हणतात तर कल्पना। ठीक आहे, कल्पना बोलतात। आता हे सगळंच पेपर्स तुम्ही स्क्रीनशॉट काढा वाटल्यास। हे मराठी ग्रामर झालं। ठीक आहे, हे मराठीचे आहे पूर्ण। हे पुढील पुस्तकाचे लेखक हे बालकांड कोणी लिहिलं? ह.मो. मराठे। हे चुकलं होतं माझं, हे सगळं पेपर इंग्रजी ग्रामर बघून घ्या, असं असते इंग्रजी ग्रामर। त्यानंतर इथे बघा हे सगळे इंग्रजी ग्रामर आहे,
हे सगळे इंग्रजी ग्रामर आहे. मी हे का दाखवतोय, तुम्हा लोकांना फायदा झाला पाहिजे. असेच प्रश्न पेपरला येणार, एकदम अवघड नाही येणार. इंग्रजीसुद्धा वन लायनर येणार. ज्यांना जमत नाही त्यांनीसुद्धा थोडं बहुत प्रयत्न केलं तरी बी त्यांचं इंग्रजी बरोबर येऊन जाणार. ठीक आहे, म्हणून हे पेपर पूर्ण बघा, स्क्रीनशॉट काढा. वाटल्यास तर मी माझा नंबर देतो, माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, मी हा पेपरच पाठवतो तुम्हाला. नंबर आहे माझा 7875034127. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला मी हा पेपर पाठवून देतो. या हिशोबाने तुम्ही काय करा, अभ्यास करा. आता स्क्रोल करायची गरज नाही, मोबाईलवर तुम्हाला पेपर पाठवणार आहे. ठीक आहे, आणि आपण काय जी पण माहिती सांगणार ती सगळी ऑथेंटिक माहिती आहे, एकदम परिपूर्ण जसाच्या तशी माहिती देणार. हे मॅथ्स होतं. ठीक आहे, भूगोल आहे, सॉरी जी केचं आहे. जी केमध्ये अवघड असतो करंट अफेअर वगैरे. हे बुद्धिमत्ता, निष्कर्ष, अनुमान हे असतं. हे बैठक व्यवस्थावर असतं, टेबलाभोवती एवढे जण बसलेत, हे सगळे पेपर आहे. हे वारावर सुद्धा एक प्रश्न होता. त्यानंतर हे ABCD पॅटर्नवर सुद्धा असतो. हा झाले 100 प्रश्न. 25 मराठी, 25 गणित, 25 बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता आणि 25 GK. ठीक आहे, आता आपण येऊ कशावर, की कोणत्या पदाचं कार्य काय असते. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. खूप लोकांचा तो आग्रह होता की सर ह्या पॉईंटवर व्हिडिओ बनवा. आता बघा इथे दिसते तुम्हाला, सगळ्यात आधी दिसते, हे सगळ्या भरतीसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला ठाणे महानगरपालिका असो, आरोग्य विभाग पुणे असो, पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाशी संबंधित सगळ्याच इथे दिसते बघा. आता कक्षसेवक सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वात जास्त पद ज्यामध्ये आहे आरोग्य डिपार्टमेंट ते आहे कक्षसेवक. कक्षसेवकाचं काम काय असतं, तर कक्षसेवक हा रुग्णांची काय करतो, सेवा करतो. कसं, हॉस्पिटलमध्ये वॉर्ड असतात, प्रत्येक म्हणजे वेगवेगळे वॉर्ड असते. TBचा वॉर्ड वेगळा, पीडियाट्रिक वॉर्ड वेगळा, फिमेल वॉर्ड वेगळा असतो, मेल सर्जरी वॉर्ड वेगळा असतो. मी सुद्धा आरोग्यातच कामाला आहे, पण माझं पद आहे एक्सरे टेक्निशियन, एक्सरे अटेंडंट म्हणून मी लागलो आहे. काम खूप कमी असते अटेंडंटचं, त्यावर सुद्धा बोलू. इथे आहे कक्षसेवक. कक्षसेवक म्हटलं की तुम्हाला काय करावं लागते, पेशंट ॲडमिट असेल, ॲडमिटमधून त्यांना व्हीलचेअरवर असेल, स्ट्रेचरवर असेल, त्यांना घेऊन जर त्यांची सोनोग्राफी सांगितली असेल डॉक्टरनी, तर सोनोग्राफी कक्ष विभागात जाऊन त्याची सोनोग्राफी काढून परत त्यांना आणून त्या बेडवर झोपवणं. तेच झोपतात पण तेवढं ने आण करणं तेवढं काम असते कक्षसेवकाचं. ठीक आहे, हे झालं कक्षसेवकाचं. आणि दुसरं आहे प्रयोगशाळा परिचर. प्रयोगशाळा परिचरमध्ये असतं कामं की प्रयोगशाळा जी असते आपल्या ब्लड वगैरे ठेवलेले असतात, सॅम्पल वगैरे, मग त्यांचं ने आण किंवा कुठे वॉर्डामध्ये पोचवणं किंवा त्या जे मशिनरीज असतात त्यांची सुव्यवस्था म्हणजे देखभाल, त्या मशिनरी व्यवस्थित ठेवणं, साफ ठेवणं, हे प्रयोगशाळा परिचरचं काम असते. ठीक आहे, त्यानंतर क्षकिरण परिचर अत्यंत महत्त्वाचा. आणि हे तुमचं कसं काय सिलेक्ट होणार, तुम्हाला हेच पद कसं काय भेटणार यावर सुद्धा सांगतो, ते सांगून देतो आधी. सपोज जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे तुमच्या कास्टमध्ये 3 जण आहे आणि तुम्हाला 160 मार्क आहे आणि दुसऱ्याला 158 आहे, 152 आहे, मग 160 वाल्याला पहिला आतमध्ये बोलवतात आणि आपल्या पुढे एक मोठी स्क्रीन लावलेली असते. स्क्रीनवर पदं असतात आणि कास्टचे नाव असते आपल्या कास्टचं आणि त्याच्या पुढे पदं, हे पदं रिक्त आहे. मग तुमच्या सपोज तुम्ही VJNT आहात, तुमच्या कास्टमध्ये कक्षसेवक आहे, प्रयोगशाळा परिचर आहे आणि क्षकिरण परिचर आहे. 3 पदं आहे बाबा, तुला कोणती पाहिजे, मार्क जास्त असेल तर. मग ते काय करतात, ज्यांचं मार्क जास्त आहे त्यांनी चांगली पोस्ट आधीच ठरवून घेतात, मग त्यांनी क्षकिरण परिचर ही पद निवडतात. ठीक आहे, मग उरले 2 पद अजून कास्टमध्ये जो असेल त्याला प्रयोगशाळा परिचर आणि नंतर मग कक्षसेवक हे पद निवडायचं असते. कारण सगळ्यात बेटर क्षकिरण परिचर आहे. क्षकिरण परिचराचं काम असते पेशंटला आतमध्ये एक्सरेसाठी सोडणं आणि परत त्यांना बाहेर काढणं, एवढं असते. आणि थोडं बहुत आपण कम्प्युटरवर एंट्री वगैरे पेशंटची डाटा म्हणून सेव्ह म्हणून आपण एंट्री करतो कम्प्युटरमध्ये, आणि हे काम ह्याचं असते क्षकिरण परिचर. त्यानंतर पद आहे शिपाई. शिपाईचं काम खूप मस्त असते, पण सगळ्यात बेस्ट मला क्षकिरण परिचर वाटलं. शिपाईला पण काय असतो, एक शिपाई असतो, ऑफिस असतो मोठा, ऑफिसमध्ये 20-30 कर्मचारी असतात, ऑफिसवाले क्लार्क वगैरे, आणि त्यासाठी एक शिपाई असतो. मग त्या एका शिपायाला हा पण बोलवतो, तो पण बोलवतो, तो क्लर्क पण बोलवतो आणि सगळे काम सांगतात, तो पागल होतो. मग शिपाई पदसुद्धा चांगलं आहे, पण तरीसुद्धा जर तुम्ही क्षकिरण परिचर नंतर दुसरी पोस्ट निवडाल तर शिपाई किंवा प्रयोगशाळा
परिचर हे 2 पद. ठीक आहे. त्यानंतर आहे पहारेकरी, म्हणजे देखभाल करण्यासाठी असते, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे आहे ठीकठाक. आणि त्यानंतर आहे भंडार सेवक, जो भांडार असतो आपला त्यामध्ये एक सेवक म्हणून लागतो. आणि आया आहे, आयासुद्धा फिमेल वॉर्डमध्ये हे कामाला असतात. फिमेलला पण घेतात आया म्हणून आणि मेललासुद्धा घेतात. आणि सांगायचं तात्पर्य बघा, लक्ष द्या की पद कोणतंही असू द्या, सरकारी नोकरी आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सरकारी नोकरी असली ना, लय मोठी फॅसिलिटी असते. वर्षातून जवळपास गव्हर्नमेंटच्या तुम्हाला 160 सुट्ट्या भेटतात. किती? 160. एवढं महत्त्वाचं नाही, म्हणजे एक याला हे पण आहे, 160 पैकी तुम्ही 160 वर्षातून एवढ्या सुट्ट्या तुमच्या घेऊ शकतात. पण आरोग्य डिपार्टमेंट हा एमर्जन्सी डिपार्टमेंट असल्यामुळे तुम्ही काय करतात की त्यामध्ये तुम्हाला सुट्टी थोडं कमी जास्त होते. पण 160 सुट्ट्या जर नाही घेतल्या तर त्या सुट्ट्या तुमच्या काय होतात, जमा होतात तुमच्या खात्यात. आणि रिटायरमेंटच्या वेळेस त्या सुट्ट्याच्या काय असतं, अर्जित रजेचं तुमचा तेवढा पेमेंट भेटतो, सुट्टी शिल्लक असेल तर. ठीक आहे. हे झालं आता ह्या आरोग्य डिपार्टमेंटशी. आणि महत्त्वाचं आहे, अभ्यास करा. एक गट ही पद असू द्या, गट असू द्या, पण नोकरी सरकारी असू द्या, हे लय महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि क्वेश्चन पेपरसाठी जर लागत असेल तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ते क्वेश्चन्स पेपर पाठवतो. धन्यवाद.